Dear student, we are solving simultaneous equation problem set 1.1 question number 2 7 simultaneous equation 99x plus 101y is equal to 49 101x plus 99y is equal to 501. So, in this equation we can see the coefficient of x and coefficient of y are interchanged. 99 इकडे आहे, इकडे सुद्धा 99. इकडे कोएफिशियंट किती आहे 101 आहे, इकडे 101. म्हणजे in the above equation the coefficient of x and y are interchanged. इथे लक्षात या ठिकाणी ही जी इक्वेशन जी आहे तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स आणि वाय चे असणारे काही सहगुणक जे आहेत तर त्या सहगुणकांची आतला बदल झाला. मग अशा प्रकारचे असणारे काही कोएफिशियंट जे आहेत तर ते कोएफिशियंट जर इंटरचेंज जर झाले जर असतील तर पहा की व्हाईल सॉल्विंग सच इक्वेशन वी गेट टू सिंपल इक्वेशन्स बाय ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग द गिव्हन इक्वेशन. अशा प्रकारची जर इक्वेशन जर असतील की ज्यांची त्या ठिकाणी असणारे काही व्हेरिएबल जे आहेत तर त्या व्हेरिएबलचे असणारे कोएफिशियंट जे आहेत तर त्याची त्या ठिकाणी आतला बदल जर झाले असेल तर अशा प्रकारची उदाहरणं सोडत असताना एकदा काय करायची ही दोन इक्वेशन जे आहेत तर त्याची ऍडिशन त्या ठिकाणी करायची, त्याच्यापासून एक समीकरण आपल्याला मिळेल आणि दुसऱ्यांदा त्याची असणारी काही सबट्रॅक्शन जे आहे तर ते सबट्रॅक्शन करून आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी पाहता. त्या ठिकाणी याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणतो 2 त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढे काय म्हणतोय मी या ठिकाणी की ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 आणि 2 चे काय करायचं आपल्याला ऍडिशन त्या ठिकाणी करायची. मग आता ऍडिशन पहा एक्स तसेच असेल 9 + 10 किंवा 101 into 99 200x प्लस पुन्हा 101 प्लस 99y हाऊ मेनी 200y इज इक्वल टू 499 प्लस 501 इथे असते 1000. अशा प्रकारचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आता आपण काय करतोय अशा प्रकारचं इक्वेशन जर असेल तुम्ही जर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येतं दिसते की या प्रत्येक टर्मला ह्याचा दिसते कोणत्या तरी संख्येने त्या ठिकाणी भाग जाताना दिसते. आपल्या लक्षात येताना दिसते की 200 जे आहे तर त्या 200 त्या ठिकाणी भाग जाताना दिसते आणि म्हणून आपण म्हणताना दिसतोय की डिव्हायडिंग आणि सांगते डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय 200. दोन्ही बाजूला काय करू आपण 200 जे आहे तर त्या 200 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करू. 200x डिवाइडेड बाय 200 प्लस 200y डिवाइडेड बाय 200 इज इक्वल टू 1000 डिवाइडेड बाय 200. तर तुमच्या भागाकार सहज लक्षात येईल. मी या ठिकाणी स्टेप पाहिली तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट त्या ठिकाणी भागाकार करून त्या ठिकाणी ते घालू शकता. या ठिकाणी 200 ने काय केले त्याला जर डिव्हाइड केलं तर आपल्या लक्षात येत नसते की किती भाग जाता नसते तर त्या ठिकाणी 5चा भाग जाता नसतो. म्हणून या ठिकाणी काय शिल्लक राहते तर या ठिकाणी x प्लस y इज इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी आपल्याला. मग अशाच पद्धतीने आपण एकदा काय केली ऍडिशन करून समीकरण त्या ठिकाणी मिळवलं. अशाच पद्धतीने इक्वेशन 1 आणि 2 जे आहे तर त्याची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. मी लिहितोय की सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and equation 1 subtracting equation 2 from equation 1. पुन्हा मी त्या ठिकाणी समीकरण लिहितोय की 99x plus 101y is equal to 49. आपलं इक्वेशन 1 आहे. त्याच्यानंतर 101x plus 99y is equal to 501
इक्वेशन नंबर 2. त्याची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. आता सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला लक्षात येत नसते, सबस्ट्रॅक्शन करत असताना खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह काय करत नसते, तर आपण त्या ठिकाणी बदलतोय. या ठिकाणी का प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आता अशा पद्धतीने आपल्याला असणारे जे काही सबस्ट्रॅक्शन जे आहे तर ते सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी जर केली तर 101 मधून 99 गेले तर त्या ठिकाणी 2x राहील. साईन जे आहे तर त्या मोठ्या संख्येचा आपण त्या ठिकाणी देणार आहे. त्याच्यानंतर 101 मधून 99 गेली तिथे राहिली 2y. साईन जे आहे तर ती मोठी संख्या या ठिकाणी 101 आहे म्हणून त्याचं साईन त्या ठिकाणी आपण देणार आहे. 501 मधून 499 गेले तर आपल्या लक्षात येतं नसते की 2 त्या ठिकाणी शिल्लक राहता नसतात. पुन्हा मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देणार आहे मायनस. पुन्हा आपल्याला मागच्या सारखंच डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 2. आता मी डायरेक्ट भाग काढतो म्हणजे प्रत्येक पदाला काय केलं आपण त्या ठिकाणी 2 ने जर भागलं तर काय लक्षात येतं नसते की -x + y -1. अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी काय म्हणतोय 4 त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे असणारे जे काही 2 इक्वेशन जे आहे तर ती 2 इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळाली. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 कडे जर पाहिलं तर तुम्ही ऍडिशन जरी केली तर असणारे जे काही एक्स असणारे जे काही कोइफिशियंट जे आहे तर त्याचं काय होतं नसतं इलिमिनेशन जे आहे तर ते इलिमिनेशन. आता लिहिताना मी लिहितोय पुन्हा की ऍडिंग इक्वेशन 3 and 4. तर 3 मी पुन्हा लिहितोय की x + y = 5. हे आपलं इक्वेशन 3 आहे. आणि 4th इक्वेशन आहे आपलं -x + y = -1. हे इक्वेशन आपलं काय आहे 4th आहे. याची काय करायची आपल्याला ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करायची. तर ऍडिशन जरी आपण केली तर आपल्या लक्षात नसते की हे एक्स टर्म जे आहे तर ते कॅन्सल त्या ठिकाणी होतं नसते. त्याच्यानंतर पुढे y आणि y काय नसते 2y व्यवस्थित लिहितो मी 2y = 5 - 1 5 - 1 4 y = 4/2. 2 ने काय करा 4 ला डिवाइड करा 2 आली जी y = किती व्हॅल्यू आली आपल्याला त्या ठिकाणी 2 ही व्हॅल्यू आली. पुढे पुट y = 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा सोपं आपल्याला त्या ठिकाणी 3 आहे आणि म्हणून या ठिकाणी इन इक्वेशन 3 त्या ठिकाणी म्हणतो. इक्वेशन 3 काय आहे x + y = 5. x + y ची व्हॅल्यू किती ठेवायची 2 = 5. x = ट्रान्सफर करा 5 - 2 = 3. दॅट इज x = किती आली आपली व्हॅल्यू 3. अशा पद्धतीने आपल्याला x आणि y ची असणारे काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाल्या. आता ह्या असणारे जे काही सोल्युशन आपल्याला लिहायचे की x y = x ची व्हॅल्यू आहे 3 y ची व्हॅल्यू आहे 2 इज द सोल्युशन ऑफ given simultaneous equation. दिलेलं ते काही सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत तर त्या ठिकाणी हे सोल्युशन जे आहे तर ती सोल्युशन त्या ठिकाणी असणार आहे. मग याचा असणारा जो काही स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट काय करा तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकता. हे असणारं जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन त्या ठिकाणी करा. आता पुढे 49x - 57y = 172. 57x - 49y = 252.
जे काही गिव्हन टू इक्वेशन जे आहे तर त्या गिव्हन टू इक्वेशन मध्ये आपल्याला लक्षात येतं असते की कोइफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आर इंटरचेंज. इथे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं असते या दोन्ही समीकरणामध्ये एक्स आणि वाय चे असणारे जे काही सहगुणक जे आहेत तर त्या सहगुणकांची आदलाबदल आहे. इथे सुद्धा आदलाबदल आहे. मग अशा प्रकारचे असणारे जे काही इक्वेशन जे आहेत तर ते इक्वेशन आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी आत्ता त्या ठिकाणी सोडवली. अशी इक्वेशन सोडवत असताना काय करायची, एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी करायची. म्हणजे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला सिंपल इक्वेशन त्या ठिकाणी, आणि आफ्टर सॉल्विंग दिस इक्वेशन वी कॅन इझिली फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दिस टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी याला मी तिकडे काय म्हणता नसतोय इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतोय आणि याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. अशा प्रकारचे इक्वेशन असतील तर काय सांगितलंय की ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2 दोन्हीची काय करायची आपल्याला ऍडिशन जे आहे तर ते ऍडिशन त्या ठिकाणी करायची. आता ही ऍडिशन करायची. ऍडिशन करत असताना 9 + 7 16 1 4 + 5 9 10 1 0 6 मायनस पुन्हा या ठिकाणी 9 + 6 9 + 7 6 5 + 4 9 + 10 1 0 6 is equal to 2 + 2 4 7 + 5 2 2 3 4 किती आले 424. पुन्हा आपल्या लक्षात येत असतं काय लक्षात येत असते की 106 म्हणजे 106 ने काय करू शकतो या ठिकाणी भाग जाऊ त्या ठिकाणी शकतो. आणि म्हणून मी काय म्हणतोय की डिव्हायडिंग बोथ साइड्स आर ईच टर्म बाय 106. प्रत्येक पदाला काय करायचे 106 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करायचे. 106 डिवाइडेड बाय 106 मायनस 106y डिवाइडेड बाय 106 इज इक्वल टू 424 डिवाइडेड बाय 106. तुम्ही डायरेक्ट भागाकार सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. 106 कॅन्सल झाले 106 कॅन्सल झाले. तर या ठिकाणी 106 ने तुम्ही काय करायचे बाजूला त्या ठिकाणी भागाकार करा. 106 ने त्या ठिकाणी 424 ने डिव्हाइड केलं तर तो डिव्हिजन जो आहे तो किती दिसतोय तर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी येताना दिसतो. भागाकार इथे दिसतो 4. म्हणून इक्वेशन काय मिळताना दिसते की x - y इज इक्वल टू 4. हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे ऍडिशन करून दोघांची ऍडिशन करून आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे इक्वेशन मिळाले. पुढे काय करायचं पुन्हा ही दोन असताना जी काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनची आपल्याला सबस्ट्रॅक्शन जे आहे तर ती सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून पुन्हा मी त्या ठिकाणी लिहितोय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता मी पुन्हा लिहितोय 49x minus 57y is equal to 172 आणि 57x minus 49y is equal to 252. इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2. याचं काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे. इथे वर आपण लिहिलेले सबस्ट्रॅक्ट. तर सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण काय करतोय सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन करत असताना खाली प्रत्येक पदाचं साईन जे आहे तर ते बदलते. प्लस आहे मायनस मायनस आहे प्लस प्लस आहे मायनस. पुढे आता पहा की 57 मधून किती या ठिकाणी 49 किती शिल्लक राहतात तर त्या ठिकाणी 8 शिल्लक राहतात. साईन जे आहे तर ते मोठ्या संख्येत आहेत. म्हणजे एकाला वजा एकाला अधिक चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 57 मधून 49 दिले 8 एक राहिले चिन्ह मोठ्या संख्येत. पुढे आता इथे
या ठिकाणी 57 आणि 49 एकाला वजा चिन्ह एकाला अधिक चिन्ह. पुन्हा 57 मधून काय केले 49 गेले. किती शिल्लक राहिले तर 8 राहिले. चिन्ह जे आहे तर ते चिन्ह काय करायचं आपल्याला मोठ्या संख्येचं द्यायचे. पुढे पुन्हा 252 मधून 172 गेले. भागाकार येत असेल तर बाजूला त्या ठिकाणी करा. 252 मधून किती गेले 172 गेले. किती राहिली 0. 15 मधून 7 गेली. किती राहिली 8 राहिली. आपल्याला टाकलं 0 राहिली. म्हणजे किती राहिली तर या ठिकाणी 80 राहिली आणि साईन मात्र त्या ठिकाणी मोठ्या संख्येत. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे तर ते चिन्ह त्या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते 88 आहे. काय करू आपण डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 8. प्रत्येक पदाला काय करायचे त्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी आपल्याला 8 जे आहे तर ते 8 ने त्या ठिकाणी भागायचे. आता प्रत्यक्ष भागाकार करायची किंवा प्रत्यक्ष भागाकार मी त्या ठिकाणी करतोय. 8x ला काय करायचे 8 ने भागायचे. पुन्हा 8y ला काय करायचे 8 ने भागायचे. -80 ला काय करायचे 8 ने भागायचे. हा जो भागाकार जो आहे तर तो भागाकार जर केला तर काय मिळते पहा की 8 कॅन्सल होताना दिसतात. 8 कॅन्सल होताना दिसतात आणि त्याची काय होताना दिसतात 10 त्या ठिकाणी. या ठिकाणी -x -y इज इक्वल टू -10 हे इक्वेशन नंबर 4. जे सर्वसाधारणपणे आपल्याला ठिकाणी -x -y -10 अशा प्रकारचं इक्वेशन म्हणजे एकदा ऍडिशन करून हे इक्वेशन मिळालं आणि याची असणारी काही सबस्ट्रॅक्शन जे आहे तर ते सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला अशा पद्धतीचे इक्वेशन त्या ठिकाणी मिळाले. पुन्हा आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची काय करायची आपल्याला ऍडिशन त्या ठिकाणी करायची. व पुढे येतो मी की ऍडिशन बाय ऍडिंग इक्वेशन 3 and 4. आता 3 मी पुन्हा लिहितोय की x -y इज इक्वल टू 4 आणि -x -y इज इक्वल टू 10. इक्वेशन आपलं त्या ठिकाणी 3 आहे हे 4 आहे. याची काय करायची आपल्याला ऍडिशन काय करायची. ऍडिशन केली तर या ठिकाणी एक्स असताना जे काही व्हेरिएबल जे आहे तर ते इलिमिनेट होते आणि म्हणून आपण काय करू ऍडिशन त्या ठिकाणी करू. ऍडिशन जर केली तर काय मिळते तर आपल्याला लक्षात येता दिसते की +x -x कॅन्सल त्या ठिकाणी झाले. कॅन्सल झाल्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला लक्षात येत नसते की -y -2y -10 मधून 4 गेले तर किती राहतात -6 त्या ठिकाणी राहील. चेंजिंग द साइन्स ऑफ द बोथ साइड दोन्ही बाजूची चिन्ह जर बदलली तर आपल्याला लक्षात येत नसते की 2y इज इक्वल टू 6. पुन्हा 2 ट्रान्सफर करा. y इज इक्वल टू 6/2 इज इक्वल टू 3. जिच y इज इक्वल टू किती आले 3 आहे. बरोबर. आता पुढे की पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. आपल्याला जे सोयीचं असेल कॅल्क्युलेशन पटकन होईल अशा प्रकारचं इक्वेशन मध्ये ठेवून घ्या. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 आहे आपलं x -y इज इक्वल टू 4. x -y ची किंमत किती आहे 3 + 4. x इज इक्वल टू 4 + 3 किती 7. therefore x इज इक्वल टू 3. अशा प्रकारची 1 ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती 1 ची व्हॅल्यू किती आली आपल्या या ठिकाणी 7 आलेली. आता याचा असणारे काही सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन आपल्याला घ्यायचे. हा सोल्युशन काय लिहिलं तर तुम्ही सर्वसाधारणपणे x y इज इक्वल टू 7 आणि y ची व्हॅल्यू आहे 3 इज द solution of
सायमल्टेनियस इक्वेशन. ज्या ठिकाणी 7,3 हे आपलं जे काही गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे तर त्याचे सोल्युशन आपल्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.1 मधली क्वेश्चन नंबर 2 मधली जवळजवळ सर्व उदाहरणं मी त्या ठिकाणी सोडवलेली. पण मी सोडून काही फायदा नाही. तुम्ही काय करा, स्वतः सोडवण्याचा असणारा जो काही हा प्रॉब्लेम सेट जो आहे तर तो स्वतः सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ग्राफ ऑफ ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा जो असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद. याचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढून घेऊ शकता.